जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी शुभम मोडके पाटील. जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा. नाशिक रोड, सुभाष रोड येथील सहारा हॉटेल या ठिकाणी सोमवारी एका 40 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आधार कार्डनुसार कांचीपती लोबाराजू, वय वर्ष 40, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश असं या मैताचं नाव आणि पत्ता आहे. गेल्या 30 नोव्हेंबर पासून सहारा हॉटेलच्या रूम क्रमांक 104 मध्ये हा राहत होता. आज त्याचा रूम क्रमांक 104 मध्ये मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. नेमका हा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास आता नाशिक पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. नाशिक शहरामध्ये अनेक दिवसांपासून अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या माध्यमातून मोठमोठ्या कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने नाशिक शहरात गुन्हेशोध पथक युनिट क्रमांक 1च्या पथकाने देखील मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरामध्ये अंमली पदार्थाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हा व्यसनाधीन होताना पाहायला मिळतोय. त्याच अनुषंगाने नाशिक शहरात गुन्हेशोध पथकाच्या माध्यमातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशिक आयुक्तालयातर्फे सद्यस्थितीत अंमली पदार्थ विरोधी कडक धोरण अवलंबिलेले आहे. गुन्हे शाखेतर्फे असे अंमली पदार्थांची विक्री करणारे, सेवन करणाऱ्या इसमांचा सतत शोध चालू आहे. त्यामध्येच गुन्हे शाखा युनिट 1चे अंमलदार विशाल देवरे यांना काल रात्री बातमी मिळाली होती की एक इसम त्याच्या वाहनातून आडगाव मसोल्डिंग रोडने गांजा नावाचा पदार्थ विक्री करता वाहतूक करणार आहे. त्यावर आम्ही मान्य पोलीस आयुक्त, उपायुक्त गुन्हे श्री बच्चाव सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे सर यांची परवानगी घेऊन तात्काळ आम्ही काल रात्री सापळा रचला. आणि त्या सापळ्याद्वारे आम्ही इसम नामे राहुल राज पवार यास त्याच्या मारुती स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 12 किलो गांजा आढळून आला. त्यावर त्याच्याकडे सखोल चौकशी केल्याचा सदरचा गांजा त्याने सर्जेराव फकीरा गायकवाड या इसमाकडून घेतल्याचे सांगितले. त्यावर त्या इसमास ताब्यात घेतले. ह्या दोन्ही इसमांविरुद्ध आम्ही NDPS ॲक्टद्वारे गुन्हा दाखल करून दोघांना अटक केलेली आहे. त्या दोन्ही इसम यांना 3 दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हे संपूर्ण तोडकर करीत आहेत. याद्वारे मी पुन्हा नाशिककरांना आवाहन करू इच्छितो की नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये कोणी सदस्य अंमली पदार्थाचे सेवन करू नये किंवा विक्री करू नये किंवा वाहतूक करू नये. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष वेधलंय. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुष्काळाच्या परिस्थितीवर देखील आमदार कांदे यांनी मत मांडत सरकारचं लक्ष वेधलंय. बघूया. विधानसभा 191 शेतकऱ्यांचे प्रश्न, अवकाळी पाऊस आणि आपत्कालीन चर्चेसाठी मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर आपण बघतो, आपण बऱ्याच प्रमाणात त्याच्यात 90% सगळे सदस्य हे शेतकऱ्याचे मुलं आहेत. आणि शेतकरी आपल्या पिकाला आपल्या पोटच्या मुलासारखा जीव लावतो. आणि दुर्दैवाने त्याच्यावर कधीतरी अवकाळी पाऊस, दुष्काळ, निसर्गाचा कोप आणि भाव मिळत नाही. हे खरं तर फार मोठं दुर्दैव आहे. म्हणजे जर जसं बघितलं तर शेतकरी हा मरेपर्यंत, दुर्दैवाने असं बोलावं लागतं की मरेपर्यंत अडचणीत असतो. अध्यक्ष महोदय, माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंब असेल, कांदा असेल, गहू असेल, ऊस असेल, कापूस असेल, द्राक्ष असेल आणि मका, माझ्या मतदारसंघामध्ये हे सर्व पिकं येतात. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जर शेतकऱ्यांची सर्वात मोठी कोणी नुकसान करीत असेल तर पीक विमा कंपनी. अध्यक्ष महोदय, कार्यालय बंद असतात, त्यांची जी ऑनलाईन जी साईट असते ती नेहमी ती डाऊन असते.
अध्यक्ष महोदय, त्यांचे जे मुलं पंचनाम्याला येतात त्यांचे अधिकारी, अध्यक्ष महोदय, अक्षरशः 10वी पास असतात आणि एका एकराला 2 एकराला पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडनं 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये घेतात. त्यांना पंचनामे कोणते करावा, पिकं कोणते शेतामध्ये असतात, कोणत्या पिकाला कोणते पंचनामे करावा याची कुठलीही माहिती नाही. पीक विमा कंपनी ऍड देते, 10वी पास मुलं हवेत आणि ते मुलं काम करतात. अध्यक्ष महोदय, याच्या विरोधामध्ये मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने कमीत कमी 25,000 लाभार्थींच्या वतीने मी हायकोर्टात गेलो अध्यक्ष महोदय. आणि हायकोर्टात गेल्यानंतर 1.5 वर्ष झालं, अजून पीक विमा कंपनी हजर सुद्धा झाली नाही हायकोर्टामध्ये. सरकार हजर झालं परंतु पीक विमा कंपनी हायकोर्टामध्ये हजर नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की ही पीक विमा कंपनीच बंद करावी. ही फक्त पीक विमा कंपन्या फक्त ह्या शेतकऱ्यांचं रक्त पिण्यासाठी, शेतकऱ्यांना मारण्यासाठी जन्माला आली आहे. मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो, केंद्राच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, की आपण एखादी पीक कंपनी स्थापन करावी आणि खरं तर त्याला शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, तालुक्यामध्ये, माझ्या नांदगाव मतदारसंघामध्ये, नांदगाव तालुक्यामध्ये प्रचंड असा मोठा दुष्काळ. 15 दिवसापूर्वी दुर्दैवाने प्रचंड असा मोठा गारपीट झाली अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सांगायला वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं अध्यक्ष महोदय, की जे पिकं दुष्काळापासून शेतकऱ्यांनी वाचवले होते, जे पिकं काही महिलांनी डोक्यावर 2-2 किलोमीटर पाणी आणून ते पिकं वाचवले दुष्काळापासून, अध्यक्ष महोदय, होत्याचं 15 मिनिटांमध्ये गारपिटामध्ये होत्याचं नव्हतं झालं अध्यक्ष महोदय. काहीच शिल्लक नाही राहिलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बैल मेले अध्यक्ष महोदय, घरं पडले, गाळा इतक्या मोठ्या होत्या अध्यक्ष महोदय की ज्या डोक्यात पडल्या, पाठीवर पडल्या अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये डोके फुटले, हात मोडले अध्यक्ष महोदय. हे आमचं दुर्दैव अध्यक्ष महोदय. आणि मग अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या प्रकारामध्ये मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो, दुष्काळ 1, दुष्काळ 2, केंद्र सरकारने जो दुष्काळ केला ते ट्रिगर 1 अध्यक्ष महोदय. मग ट्रिगर 1 मध्ये पेरणीचे अडथळे असतील, पावसाचा खंड असेल, लागवडीला घेतलेलं क्षेत्र असेल, याला दुष्काळ जाहीर केला अध्यक्ष महोदय. माझा तालुका त्याच्यामध्ये दुष्काळ जाहीर केला नाही. माझ्या तालुक्यामध्ये अनिल भाऊ प्रचंड असा दुष्काळ आहे. आणि ट्रिगर 2 मध्ये दुष्काळ सदृश्यामध्ये भूजल पातळी, पावसाचं प्रमाण, आणेवारी 36 पैशाच्या आत, पिण्याच्या पाण्याचे टँकर. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस मी हा सर्वे केला, ज्यावेळेस मी अधिकाऱ्यांना विचारलं, ज्यावेळेस मी जे पर्जन्यमानाचे जे लोक होते त्यांना विचारलं, आणि मी त्यांना जे विश्लेषक होते पर्जन्यमानावर त्यांना विचारलं, त्यांनी असं सांगितलं की हे सर्व गुगलवर येतं. काय गुगलवर येतं? तर जो दुष्काळ जाहीर होतो तो गुगलवर येतो. केंद्राने गुगलवर दुष्काळ जाहीर केला. मग कशावर केला? तर दुष्काळ जाहीर केला तो पर्जन्यमान यंत्रावर केला, त्याच्यानंतर हवामान अंदाज यंत्रावर केला. अध्यक्ष महोदय, मला सांगायला दुर्दैव वाटतं, अनिल भाऊ, माझ्या मतदारसंघामध्ये पर्जन्यमान यंत्रच नाहीये. मग कसा काय दुष्काळ जाहीर होईल? कसं काय केंद्राला गुगलच्या माध्यमातून कळेल का पाऊस पडला की नाही पडला, भूजल पातळी कमी झाली का नाही झाली? अरे तो संपला रे, चला संपवा. भूजल पातळी कमी झाली का नाही झाली कसं समजेल? तर अध्यक्ष महोदय, मी अनिल भाऊला विनंती करतो, अनिल भाऊ एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, नेहमी मला मदत करतात. मी अनिल भाऊला विनंती करतो की अनिल भाऊ, त्या अधिकाऱ्यांना बोलवा आणि कमीत कमी ते पर्जन्यमान यंत्र असेल ते बसवा, हवामान अंदाज यंत्र असेल ते बसवा, अशी या ठिकाणी मी अनिल भाऊला विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, अनिल भाऊ, हे सर्व असताना म्हणजे दुष्काळ तर जाहीर झालाच नाही, दुष्काळ सदृश्य जाहीर झाला, त्याच्यामध्ये सुद्धा माझे महसूल 3 जे मंडळ ते जाहीर नाही झाले. अनिल भाऊ, बाणगाव असेल, भारडी असेल आणि न्याय डोंगरी असेल, तर मी अनिल भाऊला विनंती करतो की अनिल भाऊ, हे 3 महसूल मंडळ, एकच मिनिट साहेब, शेतकरी माझ्या मतदारसंघात, अध्यक्ष महोदय एकच मिनिट, एक शेवटचा प्रश्न. तर अध्यक्ष महोदय, या सगळ्या माध्यमातून मी सरकारकडे एक मागणी करतो की नांदगाव तालुका हा दुष्काळी जाहीर व्हावा. जे मागील वर्षी दुष्काळ अनुदान द्यावा, मागील वर्षीचे दुष्काळ अनुदान दिलं नाही, किंवा ह्या वर्षीचं दुष्काळी अनुदान ताबडतोब द्यावा. शेतकऱ्यांना सरकारने ताबडतोब कांद्याचं उर्वरित अनुदान द्यावा. पिकाला हमी भाव द्यावा. अध्यक्ष महोदय, सगळ्यांचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, बियाणाचे भाव वाढले, शेतमजुरी वाढली, परंतु आमच्या पिकाचे भाव नाही वाढले अध्यक्ष महोदय. तर त्याच्यासाठी आम्हाला हमी भाव द्यावा. त्याच्यानंतर जी आमच्याकडे आता 10 दिवसापूर्वी 4,500 भाव होता, निर्यात उठवल्यानंतर 2,000 भाव झाला, ती निर्यात केंद्र सरकारने उठवावी. माझ्या मतदारसंघामध्ये गाय, बैल, घर याची नुकसान झाली, त्याची भरपाई द्यावी. आणि सगळ्यात महत्वाचा, चारा संपला अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये, तर मंत्री महोदयांनी, अनिल भाऊंनी चारा छावणी माझ्या मतदारसंघामध्ये चालू धन्यवाद, करावी. धन्यवाद आणि साहेब. उर्वरित, अध्यक्ष महोदय शेवटचा प्रश्न, उर्वरित जे 3 मंडळ बाकी झालेत,
बारडी बांधगाव न्यायडोंगरी हा दुष्काळ जाहीर करावा अध्यक्ष महोदय. आणि दुसरा, मी जे हायकोर्टात पीक विमाच्या कंपनीत गेलोय त्यासाठी शासनाने मला मदत करावी अशी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आणि अनिल भाऊ मला मदत करतील अशी अपेक्षा बाळगतो. चला, जय हिंद. सन्माननीय सदस्य अमित झनक. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव. निफाड येथील वडाळी रस्त्यावरील कॅनॉलजवळ निर्भवनी या शेतमजुराच्या शेळ्या मेंढ्यांच्या फार्ममध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्यानं हल्ला चढवत या हल्ल्यात तब्बल 9 शेळ्या ठार केल्या. तब्बल 1 तास हा बिबट्याचा थरार सर्व वस्तीवर बघायला मिळाला. कैलास मल्हारी निर्भवणे हे कसबे सुकयांच्या निसका कारखाना वडळी रस्ता 5 नंबर कॅनॉल या शिवारात पोल्ट्री जवळ राहतात. त्या पोल्ट्रीमध्ये 2 बिबट्यांनी तुटलेल्या पत्र्यांमधून शिरकाव करून 9 शेळ्यांना फस्त केले. हा सर्व थरार कैलास निर्भवणे व कुटुंबाने डोळ्यांनी बघितला. त्यामुळे वन विभागाने या हिंसक प्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी आता कसबे सुकणे परिसरातून बघायला मिळते. कैलास निर्भवणे यांचा प्रपंच हातावर होता. ते ड्रायव्हर म्हणून काम करत असताना त्यांच्या मुलाचे व मुलीचे लग्न करायचे होते. अशातच बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्यांच्या शेळ्या आणि मेंढ्या आणि कोंबड्यांवर बिबट्यानं ताव मारलाय. मात्र त्यांचा आर्थिक प्रपंच देखील यावरच सुरू होता. त्यांचा उदरनिर्वाहाचा मार्ग देखील हाच असल्यानं सध्या निर्भवणे हे मोठ्या प्रमाणात संकटात सापडले. बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात शेळ्या आणि कोंबड्या फस्त झाल्या. घडलेल्या घटनेमुळे सुकणे परिसरात हळहळ व्यक्त होते. कैलास मल्हारी निर्भवणे, मी शेतमजूर काम करतोय. इथं शेतामध्ये पोल्ट्री फार्म आहे. त्या पोल्ट्री फार्ममध्ये माझ्या स्वतःच्या मालकी हक्काच्या 10 शेळ्या होत्या. तो वरून पोल्ट्री झाडावरून आला, पोल्ट्रीमध्ये गेला आणि माझ्या 10 शेळ्या मारल्या. ज्यावेळेस मी आवाज झाला तर बाहेर आलो, तर बाहेर येऊन बघतो तो बिबट्या होता मध्ये. आम्ही परत मध्ये बघत राहिलो पण काही करू शकलो नाही. त्याच्यामुळं माझं एवढं नुकसान झालेलं आहे. येवला विभागाचे वनक्षेत्रपाल अक्षय मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय वनपाल भगवान जाधव, वनरक्षक राजेंद्र दौंड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या ठिकाणी पिंजरा लावण्याची कारवाई देखील सुरू झाली. तब्बल तासभर बिबट्याच्या हल्ला होण्याची ही घटना बहुधा नाशिक जिल्ह्यामध्ये पहिलीच असावी असा अंदाज देखील वर्तवला जातोय. जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी. नाशिक रोड या ठिकाणी गाडी जोरात चालवू नको, इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा राग येऊन संतप्त झालेल्या गाडी चालकानं आपल्या मित्रांना आणले व त्यानंतर या टोळक्यानं हातात काठ्या, कोयते व लाकडी दांडुके घेऊन तसेच परिसरात तुफान दगडफेक करून दहशत निर्माण केली आहे. या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात 9 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार गोसावीवाडी या ठिकाणी घडलाय. दरम्यान या दगडफेकीचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. याबाबतचे वृत्त असे की येथील गोसावीवाडी परिसरात सोनाली रवींद्र पिंपळे या राहतात. या ज्या ठिकाणी राहतात त्या रस्त्यावरून गुड्ड्या गोसावी नावाचा युवक मोटरसायकल घेऊन जोरात जात येत होता. यावेळी सोनाली पिंपळे या गुड्ड्या गोसावी याला म्हटल्या की तो गाडी हळू चालव, गल्लीत लहान मुले खेळत असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पिंपळे यांच्या बोलण्याचा गोसावी याला राग आला. त्यानंतर त्यानं आपले मित्र राजेंद्र सोनटक्के, निशांत भारती, योगेश जाधव, ओम रमेश काळे, पवन अहिरे, शाहिद शेख, अमन शेख, नवज्योत, सुमन पुजारी यांना ही घटना सांगितली. त्यानंतर हे सर्वजण हातात काठे, कोयत्या, लाकडी दंडुके घेऊन आले असता त्या ठिकाणी त्यांनी दहशत निर्माण केली आहे. परिसरातील घरांवर तुफान दगडफेक केली आहे. यावेळी परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं. दरम्यान या घटनेप्रकरणी सोनाली पिंपळे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात येऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी या टोळक्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीने शरद पवार यांना वाढदिवसाच्या निमित्तानं एक अनोखी भेट देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या जीवनातील महत्त्वाच्या दिवसांची नोंद म्हणून त्यांच्या जीवनात त्यांनी केलेल्या कार्याच्या तारखा, त्याचबरोबर त्यांच्या जन्मदिवस ते राजकीय जीवनातील महत्त्वाचे दिवस, त्यापासून तर पुरस्कारांच्या तारखांपर्यंत या सर्व तारखा लक्षात घेऊन त्या तारखांच्या नोटा एकत्रित करत शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त ही अनोखी भेट दिली आहे. आणि त्यांना वाढदिवसानिमित्त जगदीश गोडसे यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहे. या ठिकाणी साहेबांनी ज्यावेळेस इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसला भेट दिली, जवळपास 4.5 तास ते दोन्ही कारखान्यांमध्ये ठिकाणी सर्व त्यांनी पाहणी केली आणि झाल्यानंतर आमच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत असताना
अनेक जुन्या गोष्टींची उजळणी त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्यावेळेस मग मनामध्ये अशी संकल्पना आली की आपण सुद्धा पवार साहेबांची बायोग्राफी त्या ठिकाणी बनवली पाहिजे. पण बायोग्राफी म्हटलं की फक्त लिखाणच त्या ठिकाणी होत असतं, तर आपण नो शरद पवार साहेब थ्रू इंडियन करन्सी ही संकल्पना त्या ठिकाणी जर केली तर अतिशय उत्तम त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून साहेबांच्या वेगवेगळ्या कारकिर्दीतले जे काही त्यांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे त्यांचं जन्मतारीख, त्यांच्या विवाहाची तिथी, पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळेस आमदार पदाची शपथ घेतली तो दिवस, त्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्याची तारीख, त्यानंतर सातत्यानं 3 वेळेस अजून मुख्यमंत्री झाले त्या तारखा, त्याचबरोबर संरक्षण मंत्री झाले, कृषी मंत्री झाले भारत देशाचे त्या तारखा, आणि त्यांना ICCIचं अध्यक्षपद, त्यानंतर BCIचं अध्यक्षपद, त्याचबरोबर पद्मविभूषण अशा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले. अशा त्यांच्या जीवनातील अनेक असे पैलू त्या ठिकाणी आम्ही टिपले आणि ज्या त्या तारखा आहेत त्याच तारखांच्या नोटा त्या ठिकाणी आम्ही जमा करण्याचं त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं आणि आम्हाला त्याच्यात यश सुद्धा आलं. आमचे मानस आहे की 10 रुपयाचं डिनॉमिनेशन, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपये अशा प्रत्येक डिनॉमिनेशनमध्ये जोपर्यंत त्यांना शतायुष्य लाभ येतं आमच्या सगळ्यांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. पण आम्ही त्यांना दरवर्षी असे काही ना काही एक अनोखी भेट आमच्या इंडियन सिक्युरिटी प्रेस, करन्सी प्रेस मजदूर संघाच्या वतीने त्या ठिकाणी देण्याचा मानस केलेला आहे. ही जी जादू केली आपण साहेबांचं त्या ठिकाणी प्रेम तर आहेच आणि विशेष म्हणजे कामगार संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब कायम त्या ठिकाणी आपुलकीची वागणूक देतात. ज्यावेळेस आम्ही कुठलाही प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो तर तो प्रश्न सोडवण्याकरता त्यांनी आजपर्यंत आम्हाला दिल्लीमध्ये मदतच केलेली आहे. संकल्पना सर्व मित्र परिवाराची संकल्पना आहे. किती दिवस लागले काय? ह्या सर्व गोष्टीला जवळपास आम्ही 6 महिन्यापासून याच्यावरती काम करत होतो आणि आज योगायोग असा की ते वाढदिवसाच्या दिवशी नाशिकला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज कांदा प्रश्नी त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मग असा एक त्यागी माणूस जो स्वतःचा वाढदिवस स्वतःचा सर्व या वयामध्ये विसरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांकरता रस्त्यावर उतरतो, तर मला असं वाटतंय की जी सगळ्या कामगारांच्या वतीने आम्ही त्यांना भेट दिलेली आहे आज ती सार्थकी लागला असं मला त्या ठिकाणी वाटतं. यावेळी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, उपाध्यक्ष कार्तिक नांगे, उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, खजिनदार अशोक पेखळे, अविनाश देवरुखकर, इरफान शेख, संतोष कटाळे, अण्णा सोनोने, योगेश कुलवते, बाळू ढेरिंगे, बबन सईद, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे यासोबत कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. अनेक दिवसांपासून शरद पवार हे नाशिक आणि शरद पवारांचं एक वेगळं आपण सूत्र अनेकदा बघितलंय. शरद पवारांचा वाढदिवस देखील आहे. शरद पवार हे 83 वर्ष पूर्ण होऊन 84 वर्षात पदार्पण करताय. त्याच अनुषंगानं मागील काळात जर आपण बघितलं, शरद पवार त्याचबरोबर अनेक महत्वाचे राजकीय नेते यांनी महाराष्ट्रात एक मोठी
महाराष्ट्र आघाडी निर्माण केली आणि मोदींना कुठेतरी शह देण्यासाठी एकमेव चेहरा म्हणून शरद पवार हे पुढे आले होते. मात्र शरद पवार यांच्याच पक्षात एक मोठी उभी फूट पडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय खलबतं मोठ्या प्रमाणात रंगू लागले. नाशिक मधला जर विचार केला तर नाशिकमध्ये अनेक दिग्गज नेते हे शरद पवारांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कोंडाजी मामा आव्हाड असतील, त्याचबरोबर दत्तात्रय पाटील असतील, गोकुळ पिंगळे असतील, असे अनेक मातब्बर नेते हे शरद पवारांसोबत आहे. सध्या या नेत्यांनी अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जी प्रामाणिकता ठेवली आहे, त्याच बरोबरीने जर आपण बघितलं राजकारणात येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीने येणारा काळ हा शरद पवारांचा असेल असं अनेकदा आपण जनमानसांतून बघतोय. शेतकरी असेल, कष्टकरी असेल, यासह अनेक महत्वाच्या प्रश्नांवर शरद पवार आजही 83व्या वर्षी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून त्या प्रश्नांना कुठेतरी न्याय देण्यासाठी शरद पवार हे आग्रही स्थानी आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या हे नेते नेमक्या शरद पवारांना नाशिकमधून काय पाठबळ देत आहे, नेमका यांचा येणारा मनसुबा हा काय असणार आहे, पुढील काळामधला नेमका राजकीय प्रवास हा शरद पवारांच्या पक्षाचा नेमका काय असेल, येणारा काळ हा अजित पवार गटाचा असेल की शरद पवार गटाचा, अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर सध्या येणारा काळ म्हणजेच निवडणुकीचा काळ हा उत्तर देणार आहे. मात्र सध्या हे नेते आपल्यासोबत आहे. मामा, काय सांगाल एकंदरीत ज्या पद्धतीने जर आपण बघतोय की सध्या शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहे, सगळा काळ जर आपण बघतोय का कुठेतरी शरद पवारांच्या पक्षाला कलाटणी जी देणारा अनेक घटनाक्रम घडलाय, आता आपण सध्या शरद पवारांसोबत आहे. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 जुलैला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार साहेबांचा विश्वासघात करून त्या ठिकाणी बाहेर पडले आणि नाशिकमधील आपले 6 आमदार, त्यातले 2 मंत्री, एक भुजबळ साहेब आणि मंत्रीचा दर्जा असणारे झिरवाळ साहेब, हे पण त्यांच्याबरोबर बाहेर गेलेले. साहेबांबरोबर जे काही बाकीचे जे राष्ट्रवादीचे नेते होते ते पण बरेचसे नेते साहेबांना सोडून या ठिकाणी गेले आणि आम्ही या ठिकाणी, मी असेल, दत्तात्रय पाटील, गोकुळनाना पिंगळे, गजूनाना शेलार, असे आम्ही 4-5 लोक या ठिकाणी साहेबांबरोबर राहिलो आणि आम्ही या ठिकाणी असा निश्चय केला होता की जरी आम्ही एक स्टडी केला, या जिल्ह्याची सर्व तळागाळात जाऊन माहिती घेतली, तर आमच्या एक लक्षात आलं की नेते तिकडे गेले, मंत्री गेले, आमदार गेले, पुढारी गेले, परंतु सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य मतदार हा फक्त आणि फक्त पवार साहेबांबरोबर आहे. आणि आज तिथं आपण डोळ्याने बघतोय. पवार साहेब 2 तारखेला सर्वांनी धोका देऊन बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी 5 तारखेला मुंबईला मेळावा झाला YB चव्हाणच्या ठिकाणी. त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने साहेबांवर प्रेम करणारे लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 6 तारखेला साहेबांनी आणि आम्ही डिसिजन घेतला की साहेबांची सभा येवल्यामध्ये लावायची. कधी 6 तारखेला डिसिजन घेतोय, 8ला सभा लावली, मध्ये फक्त 1 दिवस होता आणि आपणच नाही सर्व महाराष्ट्रानं बघितलं तर ती सभा न भूतो न भविष्यती अशी सभा त्या ठिकाणी 40 ते 50 हजार लोक त्या सभेला स्वयंस्फूर्त आले होते. कुणालाही गाडी दिली नव्हती, घोडे दिले नव्हते, कुणालाही पैसे दिले नव्हते, पण साहेबावर प्रेम करणारी जनता त्या ठिकाणी उपस्थित होती. नक्कीच आपण बघतो, आपण जर शहरी भागाचा जर विचार केला तर अनेक मातब्बर नेते हे शरद पवारांसोबत असल्याचं देखील पाहायला मिळतं. त्यापैकी एक असलेले गोकुळ पिंगळे हे देखील अनेक राजकीय मागच्या पार्श्वभूमीमध्ये केंद्रस्थानी ठरलेले गोकुळ पिंगळे हे देखील आता आपल्याला शरद पवारांच्या सावलीसारखे त्यांच्या मागे उभं असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सांगाल गोकुळजी, एकंदरीत आपण जर बघतोय तर आज काय झालंय, पवार साहेबांच्या मागे आज जनता आहे, सर्वसाधारण शेतकरी आहे, युवक वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात युवक वर्ग आहे आणि त्याच उद्देशाने आम्ही ह्या पक्ष बांधणीसाठी मामासाहेब असतील, दत्तात्रय पाटील असतील, गजूनाना शेलार असेल, असे अनेक नेते आमच्या बरोबर राहून पूर्ण मतदारसंघावाईज आम्ही काम करत आहे आणि ते साहेबांचे जे विचार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. ऑलरेडी जे नवीन युवक वर्ग आहे त्यांना सुद्धा आम्ही माहिती देतोय की पवार साहेब काय काम करू शकता ह्या नाशिक जिल्ह्यासाठी. जो नाशिक जिल्हा आजपर्यंत प्रेम करत आला पवार साहेबांना, त्या नाशिक जिल्ह्याने परत एकदा पवार साहेबांना जे काही 15 आमदार आहे, 15 आमदारापैकी आमचं म्हणणं आहे की आघाडीचे हे 14 आमदार आमच्याकडनं येणार म्हणजे येणार, हे आम्ही त्यांना ग्वाही दिली आहे. याच उद्देशाने आम्ही पूर्ण राष्ट्रवादीचं काम करत आहे आणि भविष्यात राष्ट्रवादीला हे नाशिक जिल्हा जो पवार साहेबांच्या मागे आहे तो दाखवून देणार. आपल्यासोबत ग्रामीण भागात काम करणारे दत्तात्रय पाटील देखील आहेत. त्यांच्यासोबत देखील ग्रामीण भागातला मोठा अभ्यास त्यांच्यासोबत आहे. शरद पवारांसोबत अनेक दिवसांपासून त्यांनी काम केलंय. श्रीराम शेट्टींसारखा एक महत्वाचा नेता जो आता सध्या आपल्याला शरद पवारांच्या अवतीभोवती बघायला मिळतोय, या नेत्यासोबत देखील त्यांनी काम केलंय. एकंदरीत काय सांगाल दादा? नमस्कार. साहेब म्हणजे एक विद्यापीठ आहे. साहेबांनी अनंत लोकांना घडवलं,
अनंत लोक सोडून जरी गेलेत पण साहेब आहेत तिथंच आहेत. हा वटवृक्ष कधी हलला नाही, हलणार पण नाही. तर हजारो लोकांना, हजारो कार्यकर्त्यांना उभा करून महाराष्ट्रात सगळ्यांना त्यांनी उभं केले. महाराष्ट्रात सहकार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्या बाबींना त्यांनी फार मोठा हातभार त्या ठिकाणी लावले. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ असेल, आदिवासींसाठी विशेष योजना किंवा आदिवासी विभाग खास निर्माण झाला असेल, दलितांसाठी एक विभाग निर्माण केला असेल, सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक गावागावातल्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला देखील माझी पत्नी 2002ला फक्त पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला म्हणून जिल्हाध्यक्ष होऊ शकली, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून नामदार पदाचा दर्जा आम्हाला मिळाला. हे उपकार आम्ही कधी विसरलो नाही. कायम साहेबांसोबतच राहू. साहेबांचे विचार हे आमच्या पूर्ण रक्तात भिनलेले आहेत. त्यामुळे आम्ही आज आणि उद्याही साहेबांबरोबर आणि साहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, एवढं त्या प्रसंगी सांगतो. कॅमेरामन संदीप नवसेसह शुभम मुडगे पाटील, जागर जनस्थान, नाशिक. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळास भाडेतत्त्वावर देण्यात आलेली 9 हेक्टर म्हणजे 22 एकर जमीन 2015ला क वर्ग करण्यात आली असून हे काम तत्कालीन तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्या संगनमतानं झालं. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, त्याचबरोबर दोषी असल्यास त्यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, अन्यथा जन आंदोलन करू असा इशारा प्रथम महापौर भगवान करणकाळ यांनी केला आहे. भगवान करणकाळ यांनी सांगितल्यानुसार देवपुरातील सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेला 1965 पासून 9 हेक्टर म्हणजेच 22 एकर जागा भाडेतत्त्वावर दिली होती. नवीन शर्तींचा भंग झाल्यानं सन 2002 मध्ये संपूर्ण जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं जप्त करण्यात आली. त्याविरोधात संस्थापक अध्यक्षांनी नाशिक अप्पर आयुक्तांकडे अपील दाखल केलं होतं. त्यानंतर 2006 मध्ये देवपूर तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांच्या संगनमतानं 22 एकर जमीन सातपुडा संस्थापक अध्यक्ष यांचे नाव 1 रुपया न भरता नावावा करण्यात आली. एक शिक्षण हे पवित्र कार्य म्हणून शासनाने 1965 साली सातपुडा शिक्षण संस्थेला शिक्षणासाठी नवी शर्तीची जमीन दिली होती त्यांना. परंतु 2002 साली शिक्षण समितीचे जे अध्यक्ष आहे, सातपुडा शिक्षण समितीचे जे अध्यक्ष आहे, त्यांनी महसूलच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाच्या तिजोरीमध्ये कुठलाही नजराना न भरता क वर्ग करून टाकलेलं आहे. शासनाचं नाव उडवून टाकलं. महाराष्ट्र शासन, धुळे कलेक्टर यांची नावं उडवून त्यांनी स्वतःचं नाव लावून घेतलेलं आहे. मी आज रोजी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहे. जर याच्यामध्ये तुम्ही कारवाई केली नाही, मागे जागरूक नागरिकांनी दिलीप आप्पा वाघ आणि कैलास भाऊ गर्दे यांनी कलेक्टरांना तसं निवेदन दिलं होतं, निदर्शनात बात आणली होती. त्यावेळेला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ती जप्ती केली होती. ती जागा त्या संस्थेकडनं वापस घेतली, त्यांचे नावं लावले. परंतु परत काही भ्रष्ट अधिकारी आले इथं महसूल खात्यातले आणि त्यांनी परत सातपुड्याच्या नावावर ती जमीन केली आणि विभागीय आयुक्तांना बी चुकीची माहिती देऊन पुन्हा त्यांना हे केलेलं आहे. आजच मी फ्रेश उतारा काढलेला आहे, क वर्ग केलेले आहे आणि शिक्षण संस्थेचं नाव आहे अध्यक्ष सातपुडा शिक्षण संस्था आणि क वर्ग. नजराना न भरता क वर्ग करून टाकलेले. जुनी शर्तीची, नवीन शर्तीची जमीन जुनी शर्त करून टाकली. मग माझी ही मागणी राहील धुळे शहराच्या, धुळे जिल्ह्याच्या नागरिकांकडनं, जे लोक लाखो रुपये नजराना भरतात नवी शर्तीची जमीन जुनी शर्त करण्यासाठी, मग त्यांचे बी पैसे परत द्या शासनाच्या तिजोरीतनं. आणि सगळ्यांना फुकटामध्ये, यांनी जसं फुकटामध्ये ही जमीन लादली आहे 94,000 चौरस मीटर, 10 लाखापेक्षा स्क्वेअर फूट, 22 एकर. आणि ती नगाव बारी जी आहे, तो डोंगर जो आहे तिथे 4 एकर याच
अध्यक्षांनी 4 एकर जमीन पोखरून टाकलेली, तिथे डोंगर पोखरून टाकलाय. अशी 26 एकर जमीन त्यांच्या ताब्यामध्ये फुकटामध्ये. विशेष म्हणजे या संस्थेला लागूनच 500 प्लॉट नवीन शर्तींचे आहे. मात्र यातील प्रत्येक प्लॉट धारकाला कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये नवीन शर्तींमधून वर्ग करण्यासाठी शासनाला भरावे लागले. नाव लावण्यासाठी वर्षानुवर्ष चक्रा माराव्या लागतात. सातपुडा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना नजराना न भरता फुकटात सिटी सर्वेत नाव बदलून, त्याचबरोबर सिटी सर्वेमध्ये हे नाव लावून दिल्याप्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार आणि सिटी सर्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा या प्रकरणी जनआंदोलन छेडण्याचा इशारा माजी प्रथम महापौर भगवान करणकाळ यांनी दिलाय. जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे. सध्या राज्यात मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील चर्चेचा विषय ठरलाय. धनगरांना आदिवासीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी सध्या आदिवासी समाज हा एकवटल्याचं पाहायला मिळालंय. आदिवासींचं आरक्षण वाचवण्यासाठी नाशिकमधून हजारोच्या संख्येनं आदिवासी बांधव हे नागपूरच्या दिशेने रवाना झाले. आदिवासींनी नागपूर येथे विधानभवनावर मोर्चा काढत आदिवासीतून धनगरांना आरक्षण देऊ नये याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. मराठा आरक्षणाविषयी जो वाद आता चर्चेचा विषय ठरला, त्याचबरोबर धनगर आणि आदिवासी बांधवांमध्ये आरक्षणाविषयी आता हा वाद पेटत असताना नाशिकमधून आता हजारोच्या संख्येने राष्ट्रीय अध्यक्ष लक्कीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधव आज नागपूरच्या इंदोरा मैदान या ठिकाणी एकत्र झालेले. थोड्याच वेळात ते आता विधान भवन याकडे होतील. भाऊ, काय नाशिक 2 ते 3 हजाराच्या संख्येने आदिवासी बांधव घेऊन निघालात, काय तुमचं उद्देश आहे, काय सांगाल? आदिवासींच्या विरोधामध्ये आदिवासींचं अस्तित्व संपवण्यासाठी, आदिवासींच्या आरक्षणात घाला घालण्यासाठी हे मनुवादी सरकार, हे जातीवादी सरकार, हे हुकुमशाही सरकार, हे मिंदे आणि फसवणी सरकार आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर जातीचे घुसखोरी करण्यासाठी, त्यांना आरक्षण देण्यासाठी सुधाकर शिंदे नावाची एक समिती स्थापन झाली. त्यामुळे तात्काळ बरखास्त करावी. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या जागतिक नामवंत संस्थेने धनगर जात व आदिवासी जमातीचा संरक्षण करून टाटा इन्स्टिट्यूटने राज्य शासनाला अहवाल सादर केलेला, पण राज्य शासनाने तो अहवाल दडपून टाकलेला. तो अहवाल या हिवाळ्यात जनतेसमोर आणावा. बीजेपी सरकार डिलिस्टिंग नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे. बीजेपी आदिवासी समाजात फूट पाडण्यासाठी डिलिस्टिंग इंग्लिशमधून, आम्हाला आता इंग्लिश कळायला लागले या मनुवाद्यांना सांगतो. डिलिस्टिंग म्हणजे त्या घटकामध्ये एकजुटतेमध्ये फूट पाडणे, लिस्टिंग करणे. त्यामुळे या मनुवादी सरकारने आदिवासी समाजात फूट पाडण्याचा कारस्थान करू नये आणि आदिवासी बांधवांमध्ये भांडण लावायचा कार्यक्रम बंद करावा. त्याचसोबत जर आदिवासी समाजात फूट पाडण्याचं काम करत असेल, आदिवासी भावाभावांमध्ये जर फूट पाडण्याचं काम करून त्यांचं राजकारण करण्यास साध्य करत असेल तर अशा कार्यक्रमांना तात्काळ बंदी करावी डिस्टिंगसारख्या. नाहीतर आम्हालाच आमच्या भावांचे कार्यक्रम बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या सगळ्या मुद्द्यांना धरून आज या मनुवादी, हुकुमशाही, जातीवादी, मिंदे सरकार, फसवणूक सरकार छात्यावर बसून ज्यांनी आमच्या विरोधात जे विरोध निर्णय घेतले ते निर्णय रद्द करण्यासाठी आज या हिवाळी अधिवेशनावर उग्र लॉंग मार्च आलेला आहे. त्यामुळे राज्यातील संपूर्ण तळमळीचा आदिवासी, खरा आदिवासी आज या उग्र लॉंग मार्चमध्ये सांगितलं. आम्हाला आता या हिवाळी अधिवेशनावरती आमचं आंदोलन आहे. या मनुवादी सरकारच्या छात्याडावरती बसून आमचे विरोधात घेतले निर्णय रद्द करण्यासाठी. आता बघूया, आता आदिवासीची भीतीच वाटते सगळ्यांना. आजपर्यंत एवढी आदिवासी आंदोलन झाली, त्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटते, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटते. एका आदिवासी मंत्र्याला पुढं करून देतात आणि निवेदन घेऊन टाकतात. बघूया, आजची ही लढाई आजची नसून ही अखंडपणे ही लढाई सुरू असणार आहे. तुम्ही आमचे मुख्यमंत्र्याला जरी लाज वाटत असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री लाज वाटत असेल, पण येणाऱ्या काळात तुम्हाला आमच्या आदिवासी भागात फिरायचं हे विसरू नका.
आता थेट मुख्यमंत्रीला इशारा देण्यात आलेला आहे लक्की भाऊ जाधव यांच्या माध्यमातून तुम्हाला आदिवासी भागामध्ये फिरायचं आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक. आमदार भवनाकडे मोर्चा होणार आहे. काय सांगाल ताई? आज तुम्ही विधानसभेकडे जाणार, काय तुमची प्रमुख मागणी? सर्वप्रथम तर मी लकी भाऊ जाधव यांचं खूप मनापासून अभिनंदन करते की त्यांनी एक युवा नेता म्हणून पुढाकार घेतला आणि आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी नाशिकवरनं पायी लॉंग मार्च त्यांनी काढलेले आणि ते काल रात्री नागपूरपर्यंत पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचे जेवढे साथीदार आहेत त्यांच्यासुद्धा मी मनापासून त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करते. आणि इथे सर्व युवकांनी पुढाकार घेऊन संतोष भाऊ झाले, विनोद भाऊ झाले, या सर्वांनी पुढाकार घेतला आणि युवकांनी कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांचे म्हणा किंवा प्रस्थापित नेत्यांचं जास्त त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स नसताना जे युवकांनी पुढाकार घेऊनच आदिवासी समाजासाठी विचार केला ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे आणि मला त्याचं खरोखर मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आणि ज्यावेळेला समाजाचा विषय येतो तर त्यावेळेला समाजाने फक्त समाज लक्षात ठेवून आपण समाजासाठी काय करू शकतो राजकारण विसरून काही वेळासाठी आपण सर्वांनी या आंदोलनाला साथ दिली पाहिजे. आणि इथे आल्यावर आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर गावावरून दुरून सुद्धा इथे लोक आलेले आहे. आदिवासी समाज मुळात गरीब समाज आहे, त्याच्यानंतर सुद्धा लोक आपलं सगळं काही छातीला माती लावून इथपर्यंत येतात. तर नक्कीच सरकारने यांना सर्वांना न्याय दिला पाहिजे एवढी अपेक्षा मी या आंदोलनातून करते. साधला त्यांच्या विविध मागण्या आहेत ते सरकारने लवकरच पूर्ण केले पाहिजे असे देखील त्यांच्या माध्यमातून. आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह जंगलग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे नंदुरबारहून निघालेला पायी विराड महामोर्चा हा 10 डिसेंबरला रात्री धुळ्यात धडकला आहे. त्यानंतर मुंबईकडे त्याने कूच केली आहे. मोर्चा 17 दिवस 432 किलोमीटर पायपीट करत मंत्रालयावर धडकणार आहे. मोर्चा नंदुरबार साक्री मार्गे धुळे, मालेगाव, नाशिक, मुंबई असा असणार आहे. 23 डिसेंबर रोजी मुंबईत हा मोर्चा पोहोचणार आहे. सरकारनं योग्य निर्णय न घेता हा मोर्चा अडवल्यास त्याच ठिकाणी जेल भरो सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा यावेळी मोर्चाकऱ्यांनी दिला आहे. मोर्चाला रामसिंग गावित, करणसिंग कोकरी, किशोर ढवाले, सुभाष कास्तुसे हे मार्गदर्शन करताय. नंदुरबारहून निघालेला हा मोर्चा हा आज धुळ्यात धडकला आहे. मोर्चाचे मुख्य मार्गदर्शक असलेले कॉम्रेड किशोर ढमाळे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींची शेती नष्ट करणाऱ्या गुंड मेंढपाळांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. पेसा कायदा व वन हक्क कायदा यावर आक्रमण करणारा वन संरक्षण कायदा दुरुस्ती 2023 त्वरित रद्द करावी. मणिपूरमधील आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कायदा करत त्यांना शिक्षा करावी. बनावट आदिवासी हटवावेत आणि आदिवासी यादीतील घुसखोरी थांबवावी. केंद्र शासनानं जनविरोधी वीज कायदा मागे घेऊन सर्व शेतमालांना हमीभाव देणारा कायदा करावा. लखीमपूर खिरी येथे 5 शेतकऱ्यांना चिरडून ठार मारणाऱ्या भाजप मंत्र्याच्या मुलावर कारवाई करावी. शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना जाहीर नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना हमीभाव व कष्टकऱ्यांना अनुदान देऊन अन्न सुरक्षा कायद्याची अर्थात रेशन अंमलबजावणी करावी. ऊसतोडी श्रमिकांसाठी मुंडे महामंडळाची अंमलबजावणी करावी. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा आणि त्याचबरोबर इतर मागण्या घेऊन ही सर्व मुंबईकडे कूच करत आहे. या संदर्भात किशोर ढमाले यांनी अधिक माहिती दिली आहे. या मोर्चाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या स्पष्ट आहेत की साधारणतः दुष्काळ जाहीर केलेला आहे महाराष्ट्र सरकारनं, पण तो सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्याच तालुक्यांमध्ये तो दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर अशा पद्धतीनं अन्यायकारक पद्धत न अवलंबता सरकारनं धुळे आणि नंदुरबार जिल्हा हा सरसकट दुष्काळी जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्तांच्या ज्या सवलती आहेत त्या वन हक्क दावेदारांसह सर्व शेतकऱ्यांना 30,000 रुपये एकरी अशा पद्धतीनं अनुदान द्यावं. या पद्धतीची मागणी. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमुक्त करण्यात यावं आणि शेतीमालाला रास्त भाव देण्यात यावा. आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी हे बंद केलेली आहे मोदी शहा सरकारनं आणि गेल्या 17 वर्षामध्ये केवळ 17 आदिवासींना सुद्धा सातबारा पूर्ण हक्काचा सातबारा मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आपण सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं ही मागणी केलेली आहे की जोपर्यंत वन हक्काचा पूर्ण सातबारा देत नाही, दुष्काळ पूर्णपणे जाहीर करत नाही, साक्री तालुक्यात 2018चे दुष्काळाची नुकसान भरपाई अजूनपर्यंत दिलेली नाही, म्हणजे मागच्या दुष्काळाची नुकसान भरपाई नाही, आता पुन्हा दुष्काळ पडलेला आहे. या मागण्या घेऊन आम्ही चालवत एकंदर 40 मागण्या आहेत आणि आम्ही स्वतःचा शिधा बरोबर घेतलेला आहे.
स्वतःचा मिरची आणि तेल बरोबर घेतलेलं आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं स्वतः जेवण तयार करून आम्ही या पद्धतीनं मुंबई मंत्रालयापर्यंत चालत चाललेलो आहोत. धुळ्यात धडकलेले हे लाल वादळ आता मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं देखील पाहायला मिळालंय. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नाशिक रोड येथील जय भवानी रोडवरील पाटोळे मळ्यात लावलेला पिंजऱ्यात बिबट्याचा बछडा हा जेरबंद झाला असून बिबट्या मादी अद्यापही मोकाटात असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. नाशिक रोडच्या आजूबाजूला मळे परिसर आहे, त्यातल्या त्यात जय भवानी रोड परिसरात आर्टिलरी सेंटरमुळे दाट झाडी आहे, त्यामुळे या ठिकाणी बिबट्यांचा नेहमीच वावर असतो. थेट नागरी वस्तीत देखील बिबटे शिरत असून हल्ले करण्याचे प्रकारही वाढले आहेत. पिंपळगाव खांब येथे प्रांतविर्धीसाठी जाणाऱ्या बालकावर बिबट्यानं हल्ले केल्याची घटना रविवारी ताजी असताना त्याआधी माणसांगी भागातही बिबट्याचं दर्शन बघायला मिळालं. जय भवानी रोड काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचं CCTV कॅमेऱ्यात देखील कैद झालंय, त्यामुळे मादी आपल्या बछड्यांसह फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी योगिता गायकवाड यांनी केली आहे. त्यानुसार वन विभागानं पाटोळे मळ्यात पिंजरा लावला होता. रविवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास बिबट्याचा बछडा या पिंजऱ्यात अडकलाय. त्याच्या डरकाळ्यांनी भर रात्री परिसर दणाणून गेला होता, पण मादी मात्र अद्यापही मोकाट असल्यानं परिसरात दहशत कायम आहे. बछडे वन विभागानं ताब्यात घेतले असून तर मादीला जेरबंद करण्यात पुन्हा पिंजरा लावण्याच्या हालचाली वन विभागाच्या सुरू आहे. मात्र परिसरातील नागरिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. नाशिक शहर पुन्हा एकदा एक खुनाच्या घटनेनं हादरलंय. नाशिकात बंधुप्रेमाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. टाकळी रोड रामदास स्वामीनगर येथे फ्लॅट विक्रीच्या कारणानं लहान भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रामदास स्वामीनगर येथील मानस अपार्टमेंट बिल्डिंग नंबर 1 या ठिकाणी रहिवासी असलेले दोघे भाऊ मयंक चंद्रकांत जाधव आणि त्यांचा लहान भाऊ आकाश चंद्रकांत जाधव हे एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांचे फ्लॅट विक्रीच्या कारणावरून आपापसात भांडणं झाली आणि सकाळी 11 वाजता मयंक यांच्या लहान भावाने काहीतरी लोखंडी टोकदार वस्तूने व दगडी वरवंट्याने मारून मयंक यांची हत्या केली आहे. या घटनेची माहिती उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुकळे, पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस निरीक्षक बाबूराव पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण चौधरी, मंगेश गोळे, श्रेणी पोलीस निरीक्षक सुरेश गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई राहुल जगताप, पोलीस शिपाई पंकज करपे, पोलीस शिपाई सौरभ लोंढे, पोलीस शिपाई संदेश रगतवान, मिलिंद बागुल, मुकेश क्षीरसागर यांनी या ठिकाणी माहिती घेत घटनास्थळी धाव घेतली. मयंक जाधव यांच्या लहान भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आकाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यामध्ये नव्यानं स्थापन झालेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा संपन्न होणार आहे. श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रमंदिरांच्या गर्भगृहात होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांच्याकडून समस्त येवलेकरांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यासाठी अक्षदा मंगल कलश पाठवण्यात आला आहे. यावेळी रविवारी 10 डिसेंबर रोजी या अक्षदा मंगल कलशाचं येवल्यातून विंचू चौफुली या ठिकाणाहून जंगी स्वागत करण्यात आलं. कलश यात्रा चौफुली या ठिकाणी दाखल होतात फटाक्यांची, आतषबाजी व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलंय. तसेच श्री हनुमान मंदिरांमध्ये कलशाचे पूजन करून हनुमान चालीसा पठण करण्यात आली आहे. सदर कलशाची शोभायात्रा मेन रोड मार्गे पालाजी गल्ली येथील सुंदर राम मंदिर या ठिकाणी नेण्यात आली आहे. या ठिकाणी हे कलश दर्शनासाठी ठेवले जाणार अशी माहिती आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. येत्या 22 तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं भव्य मंदिराचं प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम चालू आहे आणि आपण ज्या अयोध्येच्या राम मंदिरासाठी 76 लढाया, हजारो कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी बलिदान झालं आणि आपल्याला असं हा भव्य दिव्य क्षण आपल्याला पाहण्यासाठी आणि येत्या 22 तारखेला आपल्या प्रत्येक गावागावामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरामध्ये आपल्याला सगळ्यांना एक अक्षदा आणि आपण कलश आणलेला आहे. अयोध्येवरनं आपल्या प्रांतांनी तो जिल्ह्याकडं
कलश सुपूर्त केलेला आहे आणि तो आपल्याला गावागावापर्यंत आपल्या उपखंडापर्यंत ते अक्षता आणि कलशाची मिरवणूक करायची आणि येत्या 22 तारखेला आपल्या सगळ्या राम मंदिरामध्ये सगळ्या हिंदू बांधवांना एकत्र करून आपल्याला भव्य दिव्य मंदिराचं जे स्वप्न होतं आपलं त्या मंदिराचं सगळ्यांना एकत्रित करून सगळ्यांना जशी आपण दिवाळी करतो त्या पद्धतीने आपल्याला हा मोठा कार्यक्रम करायचा आहे आणि आलेला आपला हा जो कलश आहे हे आपल्याला कलश आणि अक्षता आलेले आहे आपल्याला गावागावापर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत जसं मंदिरासाठी आपण चंदा गोळा केला लोकांनी स्वयंस्फूर्तीने निधी दिला तर आपल्याला या अक्षता त्यांना आपल्याला त्या कार्यक्रमाला या आणि 22 तारखेला त्या अक्षता घेऊन रामाच्या मंदिरामध्ये सगळ्यांनी हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे श्रीराम जप मंत्र म्हणायचं आहे रामरक्षा म्हणायची आहे आणि त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम करून एक आनंदमय वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे यासाठी ही आपली कलश यात्रा आणि अक्षता या ठिकाणी आणलेली आहे. अक्षता मंगल कलशाचं येवल्यात मोठ्या प्रमाणात स्वागत झाल्याचं देखील पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला. छत्तीसगडचे काँग्रेसचे खासदार धीरज साऊ यांच्याकडे बेसुमार मालमत्ता सापडली असून नोटा मोजताना मशीन देखील खराब झाले. एवढे कबाड खासदारांनी आपल्या घरामध्ये दडून ठेवले होते. एकीकडे काँग्रेस सरकार नोटबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना दुसरीकडे काँग्रेस खासदारांच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर घबाड सापडल्या प्रकारे भ्रष्टाचारांचं लक्षण हे नव्हे का असं प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप महिला मोर्चाच्या वतीनं निश्चित आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीनं राज्यभर आंदोलन सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर येवल्यात देखील विंचूर चौफुली या ठिकाणी महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन खासदार साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळा याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. भ्रष्टाचारी काँग्रेसचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो. रत्नागिरी नाशिक ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष बोलते. महाराष्ट्र भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने दिंडोरी लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा मतदार क्षेत्रात आम्ही भ्रष्टाचारी काँग्रेसचा जाहीर निषेध करत आहोत. झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साऊ यांच्या घरी 200 कोटीचे घाबड सापडले आहे. त्यांच्या घबाड मोजताना अक्षरशः मशीनं बंद पडले आहे. अशा काँग्रेसी सरकारकडे अजून किती आहे आपण सगळ्यांनी शोधूनच काढलं पाहिजे आणि या काँग्रेस सरकारचा जाहीर निषेध करून याला संपवलंच पाहिजे. आम्ही येवला शहराच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. यावेळी रत्नागिरी अनुपम मळे, राधिका पलांगे यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला. शालेय पोषण आहार समितीच्या मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांना मानधनात वाढ मिळावी, विमा संरक्षण द्यावे यासह इतर मागण्यांसाठी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. याबाबत मोठ्या प्रमाणावर वातावरण तापले होते. मात्र आमदार, खासदार यांच्यासह विरोधी पक्षनेते, प्रधान सचिव, संबंधित विभागाचे डायरेक्टर यांच्यापर्यंत पत्रव्यवहार करण्यात आला होता. हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार असल्याचं पत्रच जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दिले. यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी शिवसेना ठाकरे गट तालुकाचे अध्यक्ष संतोष गुप्ता, रिपाईचे गुरुकुमार निकाळे, सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांच्यासह इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आम्ही उपोषण स्थगित केले आहे. तुम्ही सांगितलेल्या वेळेत आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू असं देखील यावेळी अध्यक्ष असलेल्या संगीता सवनूर यांनी सांगितलं. अखेर 5व्या दिवशी या उपोषणाचा समारोप करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील हजारो मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी सुप्रसिद्ध हजरत सय्यद मौलाना बाबा कादरी कलंदरी यांच्या उरास या ठिकाणी सहभाग घेतला होता. कसबे सुकणे ओझर रस्त्यावर मौलाना बाबांचा दर्गा राज्यभरातील मुस्लिम व हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी शनिवारी सकाळी 11:30 वाजता कसबे सुकणे शहरातून जुलूस संदर दर्गावर निघाला. सामूहिक प्रार्थना आणि संदल चढवल्यानंतर या उरुसाची राज्यभर ओळख ठरलेल्या कवालीत यंदा दिल्ली येथील कवल शाकिब चिस्ती आणि नागपूर येथील अब्दुल हबीब अजमेरी यांचा सहभाग आहे. दर्गाचे प्रमुख खादिम सय्यद अयूब कादरी, अब्दुल करीम गुलाब हुसेन मनियार, सय्यद तय्यब गुलाब हुसेन मनियार व मौलाना बाबा ट्रस्ट आणि मुस्लिम पंच कमिटीने दर्गावर सायंकाळी संदल चढवला. शनिवारी दुपारी जिल्ह्यासह राज्यभरातील नामवंत ढोलताश व बँड पथकांनी संदलमध्ये सहभाग घेतला होता. या निमित्तानं मौलाना बाबा दर्ग्याला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट देखील करण्यात आली होती. दर्गा यावेळी
उजळून निघाल्याचं देखील पाहायला मिळालं. दर्ग्यावर दर्शनासाठी राज्यभरातील मुस्लिम बांधवांनी विशेष गर्दी केली होती. ओझर व कसबे सुकणे या ठिकाणी पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त ठेवला होता. जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड. चांदवडला आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी देखील उपस्थिती लावली होती. चांदवड देवळा मतदारसंघात अनेक ठिकाणी विकास कामांना गती मिळाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. मात्र पिंपळ ते वाहेगावसळ रस्त्यावर पुलांचं बांधकाम करणं, त्याचबरोबर पिंपळ येथे गावात रस्ता काँक्रिटीकरण करणं, पिंपळ येथे गावाअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणं, त्याचबरोबर पिंपळ येथील कब्रस्तानात संरक्षण भिंत बांधणे, त्याचबरोबर पिंपळत हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे, पिंपळत वाळकेवाडी अंगणवाडी बांधकाम करणं, त्याचबरोबर पिंपळत मुस्लिम वस्ती अंगणवाडी बांधकाम करणे, पिंपळत येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे, पिंपळत ते वाहगाव काळखोडे तळेगाव रोही रस्ता दुरुस्ती करणे, पिंपळत येथील जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्या दुरुस्ती करणे आणि त्याचबरोबर जिल्हा प्राथमिक शाळेस एकूण 3 वर्ग खोली बांधणे, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दुरुस्ती करणे, वाळकेवाडी नवनाथ मंदिर सभामंडप या ठिकाणचं बांधकाम करणे इत्यादी कामांसह विविध ठिकाणच्या कामांचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पिंपळत येथे ग्रामस्थांनी पाहुण्यांचा सत्कार करत त्यांना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत देखील केलं. या प्रसंगी भाजपचे तालुक्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, भाजप युवा मोर्चा तालुक्याचे अध्यक्ष शांताराम भवर, माजी पंचायत समिती सभापती डॉक्टर नितीन गांगुर्डे, विजय धाकवार, सागर पगार, त्याचबरोबर दिगंबर वाघ, मनसूर मुलानी, हनुमंत वाळके, अजय पाटील, राजू टोपे, बबन ढोंबरे, भाऊसाहेब टोपे, जनार्दन टोपे, बाबूराव चव्हाण, हेमंत ढोंबरे, दौलत ढोंबरे, देवेंद्र देसाई, इलासई इनामदार, गोरख हिरे, सुनील चव्हाण, केशव चव्हाण, दशरथ ठोंबरे, नंदू टोपे, नरहरी टोपे, अमोल ठोंबरे, नवनाथ टोपे, वाल्मिक पवार, वाल्मिक वानखेडे, बाजीराव वानखेडे, गणेश महाले, संदीप काळे, दीपक उशीर, किरण भवर, गणपत ठाकरे, मिलिंद खरे, पिंटू भोईटे, अमर मापारी, कैलास गुंजाळ, बाळा पाडवी, महेश कंदारे यांसह अन्य नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी हनुमान दखने, त्याचबरोबर दत्तू सोनोने, हिरामन खैरे, वाल्मिक पुतराम देवरे, मारुती वामन निकम, संतोष, त्याचबरोबर नागरिक कांतीलाल निकम, अंबादास देवरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी असंख्य नागरिक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बबन ढोंबरे यांनी केलं, तर कार्यक्रमाच्या पाहुण्यांचे आभार राजेंद्र टोपे यांनी मांडलाय. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. या बातम्यांसह आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा जागर जनस्थान.